हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत बटरफ्लाय ब्लाऊज डिझाईन विथ पानगळा. तर त्यासाठी मी इथे गळा लांबी घेतलेली आहे 10.5 इंच, कारण मला तयार 10 इंच हवा आहे. खालच्या बाजूनेही 2.5 इंच आणि वरच्या बाजूनेही 2.5 इंच असं गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर हा बॉक्स मी अशा पद्धतीने आखून घेणार आहे. आता हा बॉक्स आखून झाला की आपण इथे सिंपल असं पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही इथं पानगळ्याऐवजी दुसराही आकार देऊ शकता, जसं की पंचकोनी गळा. पण जर बटरफ्लाय ब्लाऊज डिझाईन शिवता आहात तर त्या ब्लाऊजसाठी पानगळ्याची ब्लाऊज डिझाईन खूप छान दिसते. म्हणजेच बटरफ्लाय आणि पानगळा कॉम्बिनेशनच खूप छान दिसतं. तर मी अनेक असे ब्लाऊज शिवलेले आहे आणि आजही मी त्याच पद्धतीने ब्लाऊजचं स्टिचिंग करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते. आता मी इथे गळ्याचं कटिंग करून घेतल्यानंतर इथे मी कॅनव्हास वगैरे वापरणार नाही, म्हणून मी इथे ब्लाऊजचं जे कापड आहे त्यावरतीच ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अस्तर ठेवलेलं आहे आणि मग ही शिलाई मारत आहे, जेणेकरून आपण कटिंग करून अस्तर फोल्ड केलं की ब्लाऊजची सुईची बाजू वरच्या बाजूने येईल. आता इथे पहा मी पूर्ण गळ्याला टीप मारले आणि हे कटिंग करून घेतलं आहे. आता कटिंग केल्यानंतर आपण जो पॉईंट काढलेला आहे पानगळ्याचा सेंटर, त्याला कट द्यायचा आहे आणि अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे. आणि नंतर जो गळ्याचा आकार आहे त्याला तुम्ही इथे टीप मारून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर इथे कॅनव्हास पण वापरू शकता. अगोदर कॅनव्हासवर कटिंग करून घ्यायचं, ते पेस्ट करून घ्यायचं अस्तरला आणि मग सेम ह्याच पद्धतीने वरच्या बाजूने मेन ब्लाऊजच्या वरच्या बाजूने कापड ठेवून शिलाई मारायची आहे. पण मला इथे कॅनव्हास वापरायचं नव्हतं, म्हणून मी सिंपल असा गळा बनवलेला आहे. आणि आता कडेकडेने योग्य फिनिशिंगसह अस्तरचं कापड आणि मेन ब्लाऊजचं कापड व्यवस्थित पकडून याला एकदम योग्य फिनिशिंगसह टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर साईडने पण आपण जे अस्तर आहे त्यावरती परफेक्ट कटिंग केलेलं आहे, त्यामुळे साईडने मी चारही बाजूने शिलाई मारून घेते आणि नंतरचं जे एक्स्ट्राचं कापड आहे तेही इथे कटिंग करून घेणार आहे. तरी ते पाहू शकता, आपण ज्यावेळेस अस्तरच्या कापडाला शिलाई मारतो त्यावेळेसही काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे की जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही, म्हणून काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे आणि मग उरलेलं जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर चला, आता इथे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे आणि आता आपण रेग्युलर जसं ब्लाऊजला टक्स वगैरे मारतो त्या पद्धतीने टक्स इथे मारून घ्यायचे आहेत आणि कमरपट्टी ही जोडून घ्यायची आहे. आता टक्ससाठी मी 1.5 इंच सिलाई मार्जिन सोडली आहे, सेंटर पॉईंट काढला आहे आणि 3.5 इंचाचे टक्स दोन्ही बाजूने घेतलेले आहे. आता जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्यावरती टक्स मारत आहे. तर आपण अंदाजे जर टक्स मारले तर ते एवढं व्यवस्थित टक्स येत नाही, मागे पुढे इकडे तिकडे होऊ शकतो, म्हणून मी योग्य मेजरमेंट घेऊनच टक्स मारते. आता इथे कमरपट्टी ही मी इथं व्यवस्थित जोडून घेतलेली आहे. कमरपट्टी आतमध्ये फोल्ड केल्यानंतर ही 5 नंबरची शिलाई मारत आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस हात शिलाई करू त्यावेळेस इथे जी 5 नंबरची टीप मारलेली आहे ती काढून घ्यायची आहे, त्यामुळे ब्लाऊजलाही छान लुक येतो, योग्य फिनिशिंग दिसते. आता इथे पाहू शकता ब्लाऊज झालेला आहे स्टिचिंग करून. तर आता आपण इथं बटरफ्लाय बनवायला घेऊया. तर आता खाली जे मेजरमेंट ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने आपण बटरफ्लाय बनवायचं आहे. तेवढ्या मेजरमेंटनुसार मी 3.5 इंचाचा गळा ठेवलेला आहे खालच्या बाजूने, तर त्यानुसार मी इथे बटरफ्लायचं मार्किंग करणार आहे. तर मी इथं 16 इंच लांब पट्टी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर कापड कमी असेल तर मी 8 इंचाच्या अशा 2 पट्ट्या काढू शकता, पण माझ्याकडे एक संध अशी पट्टी होती 16 इंचाची, म्हणून मी ती घेतलेली आहे आणि त्यालाच मध्ये फोल्ड करून आता तिन्ही बाजू ज्या ओपन आहे तिथे शिलाई मारते. पण इथे थोडंसं 1 इंचाचं भाग मी ओपन ठेवलेला आहे, कारण ही जी आपण बॉक्स बनवलेला आहे थोडक्यात तो आपण उलटून घेणार आहे. तर पाहू शकता मी इथं अशा पद्धतीने हा बॉक्स उलटून घेते. नंतर उलटून घेतल्यानंतर हे जे व्यवस्थित चारही टोक आहे ते एखाद्या टोकदार वस्तूच्या साहाय्याने काढून घ्यायचे आणि त्यानंतर कडेवर टीप द्यायची आहे. तर इथे तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने किंवा एखादी टोकदार अशा पद्धतीने स्क्रूड्रायव्हर वगैरे छोटीशी वस्तू घ्यायची आणि जिथे ओपन बाजू आहे तिथपासून ही चारही टोकं व्यवस्थित काढून घ्यायची आहे. आता टोकं काढून झाल्यानंतर जी चारही बाजू आहेत या बॉक्सच्या त्यावरती दाब टीप मारून घ्यायची आहे, कारण एकदम एकसारखं एकसंध आकार दिसावा म्हणून चारही बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे. आणि नंतर हा जो मधला पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे, मार्किंग करायचं आहे आणि ते छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन तुम्ही
सुई दोऱ्याच्या साहाय्याने शिलाई करून घ्यायची आहे किंवा मग डायरेक्ट असं मशीनवरतीही शिलाई मारून घ्यायची आहे सेंटरला. नंतर आपण इथे पट्टीच बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे. आता इथे पाहू शकता आपला हा बो तयार झालेला आहे. तर आता आपण मध्ये एक छोटीशी पट्टी बनवणार आहे. त्यासाठी मी हे कापड घेत आहे. साधारणतः 2 इंच रुंद घ्यायचं आहे आणि लांबी 2 इंच घेतली तरी चालते. आणि मग ही अशी पद्धतीने छोटीशी पट्टी बनवून घ्यायची आहे आणि हा जो बो बनवला आहे त्याला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे आणि मग ह्याला पुन्हा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पट्टीला आणि एक्स्ट्राचं जे काही आहे ते कट करून घ्यायचं आहे. आणि मग आता आपण इथे बनवणार आहोत तर 2 स्ट्रेप्स म्हणजे 2 खाली ज्या पट्ट्या असतात बोसाठी त्या, तर मी आता इथे कापड घेतलेलं आहे 2. तर यांची लांबी तुम्ही साधारणतः 9 इंच घेऊ शकता. मी ते 9 इंच घेतलेले आहे. 3 इंच रुंदी आहे. पण तुम्हाला जर जास्त लांब हवे असतील तर तुम्ही 10 इंच किंवा 11 इंचापर्यंतही लांबी रुंदी घेऊ शकता. आणि आता ह्या ज्या पट्ट्या मी बनवत आहे त्याही तुम्ही रुंदीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी ते 3 इंच रुंदी घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही 4 इंचही घेऊ शकता. आणि इथे तुम्ही पाहिलेलं आहे मी कशी निमुळती खालच्या बाजूने टीप मारते, त्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आणि नंतर ही पट्टी एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने उलटून घ्यायची आहे. आता ही उलटून घेतलेली पट्टी आहे त्याला व्यवस्थित जे आपण आकार दिलेला आहे ते टोक काढून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने दोन्हीही पट्ट्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता मी 2 पट्ट्या बनवलेल्या आहेत. तर आता या पट्ट्या अशा एकमेकींच्या विरुद्ध दिशेने ठेवायच्यात, एकावरती एक तिरक्या आणि एकमेकींना जोडून घ्यायच्यात. नंतर ह्याच पट्ट्या अशा पद्धतीने हा जो बो बनवला आहे त्याला जे एक्स्ट्राचं कापड ठेवलेलं आहे तिथे ठेवून शिलाई मारून घ्यायची. ते तुम्ही सुई दोऱ्यानेही शिवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हा बो तयार झालेला आहे आणि हा बो आता आपण ब्लाऊजला अशा पद्धतीने सुई दोऱ्याने जोडून घेतलेला आहे. तर इथे पाहू शकता. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.